अकोल्यातील घटना ही ताजी असताना आता अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अकोल्यातील काझीखेडमधील जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला अटक केली आहे। मुलीची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन ओरडला गुन्हा क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS व 812 पॉक्सो याचे खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। पुढे आपण जातोय अंबरनाथमध्ये एक भीषण घटना समोर आली आहे। बदलापूर अंबरनाथ रोडवर जांभूळ फाट्यानजीक एका कारनं 5 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काळ्या रंगाच्या एका कारनं दुसऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारला मुद्दाम धडक दिली। यात एकाला फरफटत नेलं गेलं। त्यानंतर त्या कार चालकानं यू-टर्न घेऊन पुन्हा समोरून येऊन मुद्दाम पुन्हा या कारला धडक दिली। या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येते। हा अपघात नसून मुद्दाम केलेला हल्लाच आहे। अत्यंत गंभीर बाब म्हणजे ज्या कारमध्ये धडक देण्यात आली होती त्या कारमध्ये महिलांसह काही लहान मुलांचा देखील समावेश होता। दुसऱ्यांदा धडक दिल्यानंतर लोकांनी या कारवर दगडफेक केली। दरम्यान जावयानं कौटुंबिक वादातून सासरच्या लोकांवरती हल्ला केल्याची माहिती आता तपासातून समोर आली आहे। आपण इथे समोर पाहू शकतो ही समोरून जे आपण दृश्य पाहतो ही फॉर्च्युनर कार आहे सफेद रंगाची आणि या फॉर्च्युनर कार मध्ये आपण इथे पाहू शकतो की ही कार जी आहे ती बिंदेश्वर शर्मा यांची कार आहे। त्यांचं वय 57 वर्षाचं आहे। त्यांच्या कारमध्ये ते जेव्हा कार चालवते त्यावेळेला त्यांच्या कारमध्ये त्यांची सून त्यांचा नातवंड त्याचबरोबर त्यांचे जावई देखील या कारमध्ये होते आणि ही कार जी आहे बदलापूर येथून मुंबईला म्हणजे कुलाबा नेव्हीनगर येथे जात होती आणि या कारचा पाठलाग करत त्यांचा मुलगा जो आहे सतीश शर्मा हा इथे आला आणि याच रोडवरती सतीश शर्मा हा त्याच्या कारमधून म्हणजे आपण पाहतोय काळ्या रंगाची सफारी कार आहे। या सफारी कारने त्याने त्याच्या वडिलांच्या फॉर्च्युनर कारचा पाठलाग केला आणि आधी इथे आल्यानंतर त्याने कारला जोरदार त्यांच्या फॉर्च्युनर कारला धडक दिली, त्यांच्याशी वाद घातला आणि त्यानंतर पुन्हा पुढे जाऊन सतीश शर्माने यू-टर्न मारला आणि ह्याने या ब्लॅक कलरच्या काळ्या रंगाच्या सफारी कारने आपण पाहू शकतो की या फॉर्च्युनर कारला समोरच्या बाजूने जोरदार धडक दिली आणि जोरदार धडक दिल्यानंतर या फॉर्च्युनर कारचा काय अवस्था झालेली आहे ही आपण इथे पाहू शकतो। संपूर्ण कारचं जे समोरचं इंजिन आहे ते पूर्ण तोडमोड जे आहे त्याची ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ।